MSc Organic Chemistry, Semester 3, Paper 1, Theoretical Organic Chemistry 1, Unit 1, Organic Reaction Mechanism. In that 1.3 point, role of FMO in organic reactivity. In that the first P, ambident nucleophile. Then what is the ambident nucleophile? A nucleophile that can have form a new bond at two or more spots in its structure. म्हणजेच की असा न्यूक्लिओफाईल की ज्यामध्ये दोन अटॅकिंग साईड असतील, त्याच्या स्ट्रक्चरमध्ये दोन अटॅकिंग साईड असतील की त्या दोन्ही साईडने तुम्ही बॉन्ड फॉर्म करू शकता, युजली ड्यू टू द रेझोनन्स कॉन्ट्रीब्युटर्स. प्लस अल्कायलेशन ॲट द कार्बन, अल्कायलेशन ॲट ऑक्सिजन. म्हणजे तुम्ही एक्झाम्पल घेऊन सांगितलं आहे, अल्कायलेशन ॲट कार्बन अँड अल्कायलेशन ॲट ऑक्सिजन. अँड इनोलेट इज ॲन ॲम्बिडंट न्यूक्लिओफाईल. इनोलेट एक्झाम्पल आहे इनोलेट, हे हा काय आहे, ॲम्बिडंट न्यूक्लिओफाईल आहे. बिकॉज इट कॅन फॉर्म अ न्यू बॉन्ड ॲट अ कार्बन और ॲट अ ऑक्सिजन. म्हणजे तो दोन नवीन बॉन्ड फॉर्म करू शकतो, न्यू बॉन्ड फॉर्म करू शकतो. कुठे तर एक कार्बनच्या ठिकाणी, सेकंड इज ऑक्सिजनच्या ठिकाणी. Then another definition, an ambident nucleophile is an anionic nucleophile whose negative charge is delocalized by the resonance over two unlike atom or over two unlike but non-equivalent atom. म्हणजे काय तर असा ॲम्बिडंट न्यूक्लिओफाईल मीन्स की अनायनिक न्यूक्लिओफाईल. अनायनिक न्यूक्लिओफाईल म्हणजे काय की त्यावर निगेटिव्ह चार्ज आहे आणि तो डिलोकलाइज होत राहतो. The most common ambident nucleophile are the enolate ion. For example, the resonance form of acetone enolate are shown below. म्हणजे तुम्ही ॲसिटोन पहिल्यांदा, आता इनोलेट फॉर्मेशन कसं झालं तर ॲसिटोनने चा जो ॲसिडिक प्रोटॉन जो आहे तो बेसने काढून घेतला, त्यामुळे CH2- आणि CH2- हा रेझोनन्सने इथे दाखवला आहे. CH2-, देन सेकंड इज अ बॉन्ड शिफ्टिंग होतो C डबल बॉन्ड O मधला आणि O-, म्हणजेच काय CH2- हा एक अटॅक करू शकतो कार्बन थ्रू, अँड सेकंड इज रेझोनन्स स्ट्रक्चर इज O-, तो पण अटॅक करू शकतो ऑक्सिजन थ्रू. द हायब्राइड कॅन ड्रॉन थ्रू ॲज अ फॉलो. इथे हायब्राइड स्ट्रक्चर त्यांनी दिलेलं आहे, दोन दाखवले तिथे. एक आहे CH2 न्यूक्लिओफिलिक, तो दाखवला आहे, आणि ऑक्सिजन डेल्टा- असलेला न्यूक्लिओफिलिक तो एक दाखवला आहे. Then another definition, the nucleophile that can attack through two different side. म्हणजे असा न्यूक्लिओफाईल की जो दोन डिफरंट साईडने अटॅक करतो आर नोन ॲज ॲम्बिडंट न्यूक्लिओफाईल. फॉर एक्झाम्पल सायनाइड आयन. त्यांनी इथे सेकंड एक्झाम्पल काय घेतलं, सायनाइड आयन. फर्स्ट आपण एक्झाम्पल बघितलं इनोलेट आयनचं, आणि सेकंड एक्झाम्पल इज अ सायनाइड आयन. सायनाइड आयन इज ॲन ॲम्बिडंट न्यूक्लिओफाईल. इट कॅन अटॅक थ्रू आयदर कार्बन ॲटम और नायट्रोजन ॲटम, फॉर्म अल्किल सायनाइड और अल्किल आयसोसायनाइड. म्हणजेच काय, जर आपण कार्बन थ्रू अटॅक केला तर आपल्याला मिळणारा प्रोडक्ट हा अल्किल सायनाइड असेल, आणि जर आपण नायट्रोजन थ्रू अटॅक केला तर मिळणारा प्रोडक्ट हा अल्किल आयसोसायनाइड असेल. देन इज अ ॲम्बिडंट न्यूक्लिओफाईल. दिस विच हॅव मोर दॅन वन डोनेटिंग ॲटम. म्हणजेच काय, एकापेक्षा जास्त डोनेटिंग ॲटम असलेला न्यूक्लिओफाईल म्हणजेच ॲम्बिडंट न्यूक्लिओफाईल. एक्झाम्पल इथे सायनाइड घेतला आहे CN-. फॉर CN-, म्हणजे इथे फर्स्टली त्यांनी दिले आहे RCN, RNC, म्हणजे Nला R ग्रुप लागला आहे, बरोबर. म्हणजेच काय तर अल्किल आयसोसायनाइड. जर नायट्रोजन थ्रू अटॅक झाला R ग्रुपवर तर मिळणारा प्रोडक्ट हा अल्किल आयसोसायनाइड. आणि जर RCN सेकंड स्ट्रक्चरमध्ये त्यांनी दाखवलं आहे तो आहे अल्किल सायनाइड. का तर कार्बन थ्रू अटॅक झाला आहे आरवर, म्हणून तो RCN अल्किल सायनाइड. हे झालं ॲम्बिडंट न्यूक्लिओफाईल. आता आपण ॲम्बिडंट इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय ते बघू. व्हॉट इज द ॲम्बिडंट इलेक्ट्रोफाईल? द ॲम्बिडंट इलेक्ट्रोफाईल आर इलुस्ट्रेटेड बाय कार्बोक्सिलिक ॲसिड इस्टर C डबल बॉन्ड ORCR3 which react with nucleophile on either R carbonyl atom or alkoxy atom. आता ॲम्बिडंट न्यूक्लिओफाईल ह्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल काय दिलं आहे, जसा ॲम्बिडंट न्यूक्लिओफाईल दोन साईडने अटॅक करू शकतो तसं ॲम्बिडंट इलेक्ट्रोफाईलसुद्धा दोन साईडनेच अटॅक करणार.
मग याने एक्झाम्पल कुठलं घेतलं आहे तर कार्बोक्सिलिक ॲसिड इस्टर. मग ह्याच्या दोन साईड कुठल्या आहेत तर कार्बोनिल कार्बन अँड द अल्कॉक्सी कार्बन, या दोन साईडने तो अटॅक करू शकतो. Then second point is a alpha effect. Then what is the alpha effect? The alpha effect refers to the increased nucleophilicity of an atom due to the presence of an adjacent alpha atom with a lone pair electrons. अल्फा इफेक्टमध्ये काय होतं, न्यूक्लियोफिलिसिटी इन्क्रीज होती ॲटमची. कशाने? द प्रेझेन्स ऑफ ॲडजस्टंट ॲटम विथ अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. साईडच्या ॲटमवर लोन पेअर असल्यामुळे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असल्यामुळे न्यूक्लियोफिलिसिटी इन्क्रीज होते, त्यालाच म्हणतात अल्फा इफेक्ट. द फर्स्ट ॲटम डज नॉट नेसेसरली एक्झॅबिट इन्क्रीज द बेसिसिटी compared with a similar atom without an adjacent electron donating atom. This effect is known as alpha effect. Then what is the example? The example is the hydroperoxide is a good nucleophile. Hydroperoxide हा काय? good nucleophile आहे because of the alpha effect. कशामुळे? alpha effect मुळे. The interaction of two lone pairs of adjacent oxygen atom raise the HOMO of the anion and make it better and softer nucleophile than hydroxide. हायड्रोपरऑक्साईड हा न्यूक्लिओफाईल का आहे, गुड न्यूक्लिओफाईल का आहे? कारण हायड्रोपरऑक्साईडचं स्ट्रक्चर कसं असतं, सी डबल बॉन्ड ओ ओ एच, म्हणजे कार्बोनिलचा एक ऑक्सिजन आणि ओ ओ एच. ओके, असं स्ट्रक्चर त्याचं. मग अजेसनचे दोन जे ऑक्सिजन आहेत त्यावर लोन पेअर आहेत, त्यामुळे काय होतं, त्यांचं इंटरॅक्शन झाल्यामुळे, त्या दोन लोन पेअरचं इंटरॅक्शन झाल्यामुळे राईज द होमो ऑफ ॲनायन, होमो राईज होतो. ओके, अँड मेक इट्स बेटर अँड सॉफ्टर न्यूक्लिओफाईल. त्यामुळे काय होतं की हा बेटर आणि सॉफ्टर न्यूक्लिओफाईल फॉर्मेशन होतं. कोणापेक्षा? हायड्रॉक्साईड आयनपेक्षा. हायड्रॉक्साईड मीन्स OH मायनस आयन. द हायड्रोपरऑक्साईड इज ऑल्सो लेस बेसिक दॅन हायड्रॉक्साईड. हायड्रोपरऑक्साईड हा काय आहे? लेस बेसिक आहे दॅन हायड्रॉक्साईड, म्हणजे हायड्रॉक्साईड हा मोर बेसिक आहे बिकॉज ऑफ द इंडक्टिव्ह इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग इफेक्ट ऑफ अ सेकंड ऑक्सिजन ॲटम. कशामुळे? तर इंडक्टिव्ह इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग इफेक्ट असल्यामुळे, त्याच्यावर असलेल्या सेकंड ऑक्सिजन ॲटममुळे, इंडक्टिव्ह इलेक्ट्रॉन इफेक्टमुळे. द बेसिसिटी अँड न्यूक्लियोफिलिसिटी युजली गो हँड इन हँड, नॉट ही थ्रू. दिस मीन्स दॅट द हायड्रोपरऑक्साईड anion कॅन बी फॉर्म बाय ट्रीटिंग हायड्रोजन परऑक्साईड विथ ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे हायड्रोपरऑक्साईड anion कॅन बी फॉर्म, कसा फॉर्म होतो? हायड्रोजन परऑक्साईड कशाबरोबर रिॲक्ट करायचा? ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर, मग हायड्रोपरऑक्साईड फॉर्मेशन होतं. खाली इथे त्यांनी होमो दाखवला आहे, त्यामध्ये त्यांनी दाखवले sp3 ऑक्सिजनचे लोन पेअर, 2 लोन पेअर इथे दाखवलेत त्यांनी यामध्ये. ओके, देन H सेकंड ह्याच्यामध्ये HOOH, ह्याचा PK किती आहे? 11.6, 11.6. ओके, म्हणजे हायड्रोजन परऑक्साईड हा इथे कोणाबरोबर ट्रीटेड केला त्यांनी? सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर प्लस OH मायनस दिला आहे. ओके, मग तो काय करणार? इथला एक H प्लस अबस्ट्रॅक्ट करणार, म्हणजे HOO मायनस फॉर्मेशन, म्हणजे हायड्रोपरऑक्साईड anion फॉर्मेशन होतं. ओके, द हायड्रोपरऑक्साईड इज मोर न्यूक्लियोफिलिक अँड लेस बेसिक दॅन हायड्रॉक्साईड. हायड्रोपरऑक्साईड जो आहे हा मोर न्यूक्लियोफिलिक आहे अँड लेस बेसिक आहे दॅन हायड्रॉक्साईड, म्हणजे हायड्रॉक्साईड हा मोर बेसिक आहे.